मिथुन राशीच्या लोकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी सांगणार आहे अशी माहिती जी तुमच्या आयुष्यातील पुढचे काही दिवस पूर्णपणे बदलू शकते. मे महिन्याच्या या विशेष काळात ग्रहांची अशी स्थिती तयार होत आहे ज्यामुळे काही मिथुन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ, नवीन संधी, मान सन्मान आणि नशिबाची साथ मिळू शकते. पण लक्षात ठेवा, हा काळ जितका शुभ आहे तितकाच सावधान राहण्याचाही आहे. कारण एका चुकीच्या निर्णयामुळे हातातून मोठी संधी निसटू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका, कारण शेवटी सांगणार उपाय तुमच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. मिथुन राशी ही बुध ग्रहाची रास मानली जाते. बुध ग्रह बुद्धिमत्ता, बोलण्याची कला, व्यवहार कुशलता आणि वेगवान विचारांचं प्रतीक आहे. त्यामुळे मिथुन राशीचे लोक खूप हुशार, चटकन उत्तर देणारे, नवीन गोष्टी शिकणारे आणि लोकांमध्ये पटकन मिसळणारे असतात. पण त्यांच्या आयुष्यात एक मोठी समस्या कायम असते, मनाची अस्थिरता. एक दिवस खूप उत्साह तर दुसऱ्या दिवशी अचानक निराशा. कधी खूप मोठी स्वप्न तर कधी स्वतःवरच शंका. हीच गोष्ट त्यांना अनेकदा मागे खेचते. मे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी अडकलेल्या वाटू शकतात. काही कामं पूर्ण होण्याआधी थांबतील. काही लोक अचानक दूर गेलेले वाटतील. ज्या व्यक्तींवर तुम्ही विश्वास ठेवला होता त्यांच्याकडून अपेक्षित साथ मिळणार नाही. पण घाबरू नका, कारण हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आहे. ज्यांनी संयम ठेवला त्यांच्यासाठी पुढचे दिवस खूप लाभदायक ठरू शकतात. या महिन्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे तुमच्या विचारांमध्ये होणारा बदल. तुम्ही आता हळूहळू लोकांना ओळखायला शिकलात. कोण आपला आहे आणि कोण फक्त उपयोगासाठी जवळ येतंय याची जाणीव होईल. आर्थिक बाबतीत पाहिलं तर महिन्याच्या मध्यापासून काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. थांबलेले पैसे परत मिळण्यासाठी शक्यता आहे. काहींना नवीन इन्कम सोर्स मिळू शकतो. काही लोक पार्ट टाइम काम किंवा ऑनलाईन कामातून पैसा कमवायला सुरुवात करू शकतात. विशेषतः सोशल मीडिया, यूट्यूब, टेक्निकिंग, मार्केटिंग, बिझनेस किंवा कम्युनिकेशन्स फील्डमध्ये काम करणाऱ्या मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप खास आहे. एखादी गोष्ट छोटी सुरुवात पुढे मोठं रूप घेऊ शकते. काही लोकांना एखादा व्हिडिओ, पोस्ट किंवा आयडिया अचानक व्हायरल होण्याचेही संकेत आहेत. लोक तुमच्या कामाकडे लक्ष देऊ लागतील. पण लक्षात ठेवा, प्रत्येकाला तुमचं यश आवडेलच असं नाही. म्हणून या महिन्यात तुमच्या योजना सगळ्यांसमोर सांगू नका. शांतपणे काम करत राहा. मिथुन राशीच्या लोकांची एक खास गोष्ट म्हणजे ते खूप पटकन लोकांवर विश्वास ठेवतात. समोरची व्यक्ती 2 गोड शब्द बोलली की हे मनाने अटॅच होतात. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी प्रामाणिक नसते. म्हणून या महिन्यात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. घर आणि कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर काही लोकांना घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव जाणवू शकतो. विशेषतः बोलण्यात गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे. रागात बोललेले शब्द नातं खराब करू शकतात. म्हणून बोलताना शांतता ठेवा. प्रेम जीवनाबद्दल पाहिलं तर मिथुन राशीचे लोक प्रेमात खूप इमोशनल असतात. ते समोरच्या व्यक्तीला खूप महत्त्व देतात. पण त्यांच्या बदलत्या मूडमुळे नात्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. काही लोकांच्या आयुष्यात जुनं प्रेम पुन्हा परत येऊ शकतं, तर काहींना नवीन व्यक्ती भेटण्याचे संकेत आहेत. पण या काळात कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. मन सतत मोबाईल आणि सोशल मीडियाकडे जाईल. पण जर तुम्ही स्वतः कंट्रोल केलं तर मोठं यश मिळू शकतं. आरोग्याच्या बाबतीत झोप, डोकेदुखी आणि मानसिक तणाव यांकडे विशेष लक्ष द्या. सतत विचार करत राहिल्यामुळे शरीर थकतं. वेळेवर झोपणं
आणि थोडा वेळ स्वतःसाठी काढणं खूप गरजेचं आहे. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जी अनेक मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात बुध ग्रहांची स्थिती तुमच्या आत्मविश्वासावर सकारात्मक परिणाम करू शकते. ज्या लोकांना सतत अपयश मिळत होतं त्यांना आता नवीन दिशा मिळू शकते. काही लोक अचानक नवीन काम करू शकतील. काही लोक घर बदलण्याचा विचार करतील, तर काही लोक आयुष्यातील जुन्या गोष्टी मागे सोडून नवीन सुरुवात करतील. पण लक्षात ठेवा, तुमचं नशीब बदलण्यासाठी युनिव्हर्स तुमची परीक्षा घेते. म्हणून जर सध्या संघर्ष सुरू असेल तर हार मानू नका. आता बोलूया त्या हटके उपायांबद्दल. हा उपाय बुधवारी करायचा आहे. बुधवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करा. त्यानंतर एका हिरव्या पानांवर थोडंसं कुंकू आणि तांदूळ ठेवा. मग ते पान एखाद्या झाडाखाली ठेवताना मनात शांतपणे म्हणा, माझ्या जीवनातील अडथळे दूर होत आणि यशाचे मार्ग खुलू देत. यानंतर त्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला हिरवी मूग डाळ दान करा. हा उपाय करताना मनात नकारात्मक विचार आणू नका. पूर्ण श्रद्धेने आणि शांतपणे हा उपाय करा. हा उपाय म्हणजे फक्त परंपरा नाही, तर स्वतःच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा मन शांत होतं तेव्हा योग्य निर्णय घेणं सोपं होतं. मिथुन राशीच्या लोकांनी या महिन्यात 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. दुसरी गोष्ट, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा. आणि तिसरी गोष्ट, सुरू केलेले काम अर्धवट सोडू नका. तुमच्यात खूप मोठं यश मिळवण्याची क्षमता आहे, पण त्यासाठी मन स्थिर ठेवणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुम्ही इतरांसारखे नाही. तुमच्याकडे अशी बुद्धी आणि अशी कल्पनाशक्ती आहे जी तुम्हाला गर्दीत वेगळं बनवते. आता तुमच्या आयुष्यात बदलाचा काळ सुरू होत आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस मेहनत घेतली याचं फळ हळूहळू मिळायला सुरुवात होईल. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःच्या मेहनतीवरही तितकाच विश्वास ठेवा. जर तुम्हालाही विश्वास असेल की आता तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय बुधदेव, आता माझा काळ बदलणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.